नमस्कार. अनेक पालकांना एक प्रश्न नेहमी पडतो की आपल्या लहान मुलाचं वजन नैसर्गिकरित्या म्हणजे घरगुती उपायांनी कसं वाढवायचं. चला, आज आपण याच विषयावर बोलूया. आपलं बाळ खूप बारीक आहे का? किंवा जेवण खूप कमी करतं का? ही काळजी आहे ना, अनेक पालकांना रोज सतावते. आणि साहजिकच मनात प्रश्न येतो की अरे, याचं वजन कसं वाढवायचं? पण अजिबात काळजी करू नका, कारण आज आपण कोणत्याही औषधांबद्दल नाही, तर अगदी घरातल्या घरात प्रेमाने करता येतील अशा सोप्या उपायांबद्दल बोलणार आहोत. चला तर मग, सुरुवात करूया. आपला पहिला उपाय आहे पौष्टिक अन्नाचे छोटे छोटे घास. म्हणजे बघा, मुलांना एकाच वेळी खूप सारं जेवण देण्यापेक्षा दिवसातून 5 ते 6 वेळा अगदी थोडं थोडं पण पौष्टिक अन्न दिलं ना तर ते जास्त फायदेशीर ठरतं. उदाहरणार्थ काय देता येईल? तर केळी दुधात छान मॅश करून द्या, किंवा मऊ शिजवलेला डाळ भात, आणि हो, तुपात केलेला रवा शिरा. हे पदार्थ चवीला तर उत्तम लागतातच, पण त्यातून पोषणही भरपूर मिळतं. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या उपायाकडे. हा उपाय आहे आहारात साधे पण भरपूर ऊर्जा देणारे पदार्थ कसे वापरायचे. आणि हा उपाय तर इतका सोपा आहे ना, पण तितकाच प्रभावी. मुलांच्या रोजच्या जेवणात म्हणजे बघा, साधा भात असो किंवा पोळी, त्यावर फक्त थोडंसं साजूक तूप घाला, बस. याने वजन वाढायला खूप चांगली मदत होते. एवढंच नाही, आपण घरीच्या घरी एक नैसर्गिक एनर्जी बूस्टर सुद्धा बनवू शकतो. कसं? तर दुधामध्ये ना, मुलांच्या वयानुसार शेंगदाण्याचा कूट किंवा खजूर किंवा बदामाची पावडर मिसळून द्यायची. झालं, एक उत्तम आणि पौष्टिक स्नॅक तयार. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की काय खाऊ घालायचं, पण ते कसं खाऊ घालायचं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, नाही का? आणि म्हणूनच आपला तिसरा मुद्दा आहे जेवणाच्या आनंदी वेळा. आणि इथे एक गोष्ट अगदी लक्षात ठेवायची आहे, मुलांवर कधीही ओरडायचा नाही किंवा जेवणासाठी जबरदस्ती तर अजिबातच करायची नाही. याउलट जेवणाची वेळ नेहमी आनंदी आणि खेळकर ठेवा. आणि हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की मुलं आपल्या पालकांचंच अनुकरण करतात. त्यामुळे जर आपण स्वतः जेवताना आनंद दाखवला, तर आपलं बाळसुद्धा तेच शिकेल आणि आनंदाने जेवायला लागेल. चला आता बघूया आपला चौथा मुद्दा. तो आहे शांत झोप आणि चांगली भूक. आता वाटेल ह्यांचा काय संबंध आहे? पण आहे, खूप जवळचा संबंध आहे. अगदी थेट संबंध आहे. बघा, जेव्हा मुलं पुरेशी आणि शांत झोप घेतात ना, तेव्हा त्यांची भूक नैसर्गिकरित्या सुधारते. आणि एकदा का भूक चांगली लागली की वजन हळूहळू पण अगदी निरोगी पद्धतीने वाढायला मदत होते. आणि आता आपण आलो आहोत सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. खरे तर हा फक्त मुद्दा नाही, हा सगळ्याचा पाया आहे. आणि तो म्हणजे प्रेम आणि संयम. एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक बाळ वेगळं असतं, खरंच. त्यामुळे आपल्या बाळाची इतर मुलांशी तुलना कधीच करू नका. मग निरोगी बाळाचा पाया काय आहे? तर प्रेम, संयम आणि योग्य आहार. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच आपलं बाळ निरोगी आणि सुदृढ बनतं. आणि जाता जाता एक विचार सोडून जातो. जरा विचार करा, प्रेमापेक्षा मोठं पोषण दुसरं कोणतं असू शकतं का?